ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिलीच जाहीर सभा, तर ठाकरेंची शिवसेना, मनसे, पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थावरती रविवारी ऐतिहासिक सभा होणार। राज्यात भाजपच नंबर 1 चा पक्ष असणार। किमान 27 महापालिकेमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या एकाचाच महापौर होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीये, राज ठाकरेंचं वक्तव्य। मी सर्टिफाईड नागपूरकर, काही मुंबईला जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू शकले नाहीयेत, मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही, मग घरात बसलेल्यांना कळते का? काही लोक स्वतःला मालक आणि दुसऱ्याला नोकर समजतात, एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला। अजित पवारांविरोधातले बैलगाडीवर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल, तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न, राज ठाकरेंचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात विचार करू, TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं भाकीत। हिंदू संस्कृती सांगते कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, मात्र उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही, पिंपरी चिंचवडमधील दोन्ही राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य। पुण्यामध्ये 10 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादीची संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा डोंबिवलीमध्ये प्रचार दौरा, प्रभाग क्रमांक 27 मधील ठाकरे बंधूंच्या उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन, तर ठाण्यात देखील राज ठाकरे यांच्याकडून शाखांना भेटी। भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, तमाशा बंद करायला गेले आणि आता सर्वात पुढे तुणतुणं घेऊन उभे राहिलेत, जयंत पाटील यांची भाजपवर जोरदार टीका। महायुतीच्या नेत्यांकडून आज प्रचाराचा झंझावात, फडणवीसांची वसई विरार, मीरा भाईंदर, मुंबईमध्ये जाहीर सभा, तर शिंदे कल्याण, उल्हासनगर आणि पुण्यात सभा घेणार। अजित पवार यांची आज लातूर आणि मिरजमध्ये जाहीर सभा। ना बाण ना खान, राखू भगव्याची शान, छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवसेनेसह MIM वर निशाणा, शिवसेनेमुळे युती तुटल्याचाही आरोप।